नमस्कार. काल ऑनलाईन चुकून एक विशेष शो, स्पेशल शो ABP माझाचा बघत होतो. ऑनलाईन होता म्हणून बघत होतो, टी व्ही लावून नाही. म्हणजे मी टी व्ही लावून बातम्या बघत नाही, हे आधी स्पष्ट करतो. या शोमध्ये शेवटी एक वाक्य ऐकलं आणि अख्खा शो मला निरर्थक वाटला, पण ते शेवटचं वाक्य मात्र सहेतुक वाटलं, सार्थ वाटलं. आणि त्या वाक्याला जरा सार्थ ठरवण्यासाठी यावं असं मला वाटलं. जरा ते वाक्य ऐकून घ्या. लालू प्रसाद यादव आणि मुलायम सिंग यादवांप्रमाणे आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत भाजप सोबत कधीही न जाणाऱ्या नेत्यांमध्ये शरद पवार हे एक महत्त्वाचं नाव आहे. अलीकडच्या काही वर्षात शरद पवारांची काही वक्तव्य भाजपला मदत करणारी ठरली असली तरी त्यांनी प्रत्यक्षात कधीही भाजप सोबत सत्तेची गाठ बांधलेली नाही. पाहिलं, इथे माझ्या व्हिडिओची सुरुवात होते. म्हणजे तो शो संपतो आणि इथून माझ्या व्हिडिओची सुरुवात होते. शरद पवार हे असे नेते आहेत की ज्यांनी कधीही भाजपशी जवळीक केली नाही. आपल्याकडे काय आहे ना, शरद पवार आणि ठाकरे या परिवाराच्या बाबत काही अंधश्रद्धा पसरविल्या गेल्या आहेत, जाणीवपूर्वक. म्हणजे त्यांच्या चमत्काराच्या कथा, एखाद्या बुवा बाबाच्या चमत्काराच्या कथा त्यांचे भक्त जसे पसरवतात, तसे शरद पवारांच्या आणि ठाकरेंच्या चमत्काराच्या कथा या पसरवल्या जातात. म्हणजे शरद पवार आपल्या राजकीय आयुष्यात भाजपच्या जवळ कधीच गेले नाहीत, हे नेहमी सांगितलं जातं. जरा एक घटना मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये पुलोदचं सरकार स्थापन झालं आणि हे पुलोदचं सरकार स्थापन होताना पवारांना मदत केली ती त्यावेळेसच्या जनसंघाने, म्हणजे आताच्या भाजपने. म्हणजे शरद पवार त्यांच्या राजकीय जीवनात पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले ते जनसंघाच्या समर्थनावर, आणि पुढची निवडणूकसुद्धा त्यांनी भाजपच्या सोबत लढवली. काय मेमरी शॉर्ट असल्याचा हा परिणाम आहे. किंवा आजकाल जे नवीन पत्रकारितेत भाट म्हणून ठेवल्या गेलेले आहेत, स्तुतिपाठक म्हणून ठेवल्या गेलेले आहेत, जी म्हणायला म्हणून झिलकरी ठेवल्या गेलेल्या आहेत, त्या झिलकऱ्यांना हा इतिहास माहीत नाही किंवा माहीत करून घ्यायचा नाही. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील मुख्यमंत्रीपद मिळवण्याची सुरुवात ही जनसंघाच्या समर्थनाने झाली होती आणि जनसंघासोबत त्यांनी एकत्रित निवडणूक लढवलेली होती. त्यामुळे शरद पवार भाजपसोबत जात नाहीत, हा भंपकपणा कुणी मांडायचा नाही. शरद पवार सत्तेसाठी कोणासोबतही जाऊ शकतात. क्लिअर. नंबर 2, 2014 साली शरद पवारांनी शिवसेनेनं पाठिंबा द्यायचं नाकारल्यानंतर आपला पाठिंबा न मागता भाजपला दिलेला होता. त्याला काय राज ठाकरेंच्या भाषेत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भाषेत बिनशर्त पाठिंबा म्हणतात. बिनशर्त पाठिंबा तो शरद पवारांनी दिलेला होता, हे विसरून चालणार नाही, अजिबात चालणार नाही. त्यामुळं बरं, ते 2014 आणि त्यांचं ते पुलोदचं सरकार, याच्यामध्ये एक घटना घडली होती. म्हणजे हे बातमी देणारे एवढ्या कमी वयाचे आहेत की हे बहुतेक त्या काळात चड्डीत करत असतील, म्हणजे बांधलेल्या चड्डीत लंगोट बिंगोट असेल त्या काळात करत असतील. कारण आता जवळपास त्या घटनेला उलटून गेली 26 आणि 4 31 वर्ष होत आली त्या घटनेला. त्यामुळे हे बातम्या देणारे एकतर जगात आले नसतील किंवा चड्डीत करत असतील. तर ते घटना तुम्हाला सांगतो. 1995ला आस्ते काँग्रेसचं बहुमत संपवल्यानंतर जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार येणार होतं, तेव्हा या सरकारला मदत करणारे आणि आपले अपक्ष आमदार पुरवणारे कोण होतं? जरा विचारून बघा डोणगावकरांना, तुम्ही कोणाचे समर्थक होते ते सांगतील. अनिल देशमुख जे आत्ता शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती आहेत, त्यांच्या अपमानाचा बदला घेण्याची भाषा करत होते. जेलमध्ये घातलेल्या एकेका क्षणाचा हिशोब होईल असं भाषण शरद पवारांनी केलं होतं. ते अनिल देशमुख युती सरकारच्या काळात कोणाच्या पाठिंब्याने, कोणाच्या सूचनेने पाठिंबा देत होते? शरद पवारांच्या. शरद पवार भाजपसोबत गेले नाहीत असं म्हणणाऱ्यांनी पुलोदचं सरकार का भाजपशिवाय केलं होतं?
भाजपचं आलेलं सरकार हे शरद पवारांच्या 95ला आलेलं सरकार शरद पवारांच्या आमदारांच्या पाठिंब्यानेच बनलेलं होतं. आणि 2014ला तर राज्यात निवडणुकांचा उगाच गोंधळ नको म्हणून मी पाठिंबा देतोय असं सांगणारं कोण होतं? शरद पवार होते. त्यामुळे शरद पवारांच्या नावानं अशा अंधश्रद्धा नका पिकवत जाऊ, नका पेरत जाऊ. अजून एक घटना सांगतो. शरद पवारांना दिल्लीतल्या पत्रकाराने विचारलं, क्या आप शिवसेना के साथ जा सकते हो? तेव्हा शरद पवार, कौन शिवसेना, हम कभी नहीं जाएंगे, हे उत्तर दिलेलं होतं. ऐका. तो आपको पॉसिबिलिटी नहीं लगती कि शिवसेना और आपकी जो कांग्रेस पार्टी है मिलके कभी सरकार बना लेंगे वहाँ कहाँ? मुंबई में? सेना के साथ? हाँ, हमारी पार्टी कभी सेना के साथ सरकार नहीं बनेगी, ना बीजेपी के साथ सरकार बनेगी. पाहिलं ना, आम्ही शिवसेनेसोबत जाणार नाहीत असं म्हणणारे पवार उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री पदावर बसवतात. तेव्हा शरद पवार शिवसेनेसोबतही जाऊ शकतात, जातीयवादी शक्तीसोबतही जाऊ शकतात, धार्मिक उन्माद पसरवणाऱ्या शक्तीसोबतही जाऊ शकतात, कोणासोबतही जाऊ शकतात. त्यामुळे शरद पवारांच्या बाबतीत अशा अफवा पसरविण्याचं काहीच कारण नाही. पुढचा मुद्दा, अशाच अफवा ठाकरेंच्या विषयात पसरवल्या गेलेल्या आहेत. अशाच अफवा, बाळासाहेब ठाकरे म्हणजे काय, बाळासाहेब ठाकरे म्हणजे हे, बाळासाहेब ठाकरे म्हणजे ते. जरा सांगू, याच बाळासाहेब ठाकरेंनी एक वाक्य बोललं होतं, मैं मेरी शिवसेना की कांग्रेस कभी नहीं होने दूंगा. ऐका. मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं. और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माई शॉप. अलग हो जाएंगे. हाँ? अलग हो जाएंगे उनसे. अलग नहीं चाहिए. शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी. जाओ, कहाँ जाएंगे लोग? आता तुम्हाला वाटेल मी हे वाक्य झाल्यावर सांगेल की उद्धव ठाकरे कसे गेले काँग्रेससोबत. छे, तसलं काय आपल्याला सांगायचं नाहीये. उद्धव ठाकरेंनी केलं तर सांगून सांगून मला कंटाळा आला आणि ऐकून ऐकून तुम्हाला कंटाळा आलाय. त्यामुळे तसलं काय मला सांगायचं नाहीये. याच बाळासाहेब ठाकरेंनी काय सुशासन पर्व म्हणून इंदिरा गांधींच्या आणीबाणीला पाठिंबा दिलेला होता. याच बाळासाहेब ठाकरेंनी व्यक्तिगत मैत्री निभाविण्यासाठी म्हणून अब्दुल रहमान अंतुलेंना त्यांच्या निवडणुकीत पाठिंबा दिलेला होता. याच बाळासाहेबांनी मराठी राष्ट्रपती होणार आहे म्हणून काँग्रेसच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिलेला होता. 3 तर उदाहरणं तुम्हाला मी बाळासाहेबांनी पाठिंबा दिल्याचीच सांगतोय. अहो, ज्या बाळासाहेबांना आपण हिंदू हृदय सम्राट म्हणतो ना, त्याच बाळासाहेबांनी मुस्लिम लीग सोबत युती केली होती आणि मुस्लिम लीगच्या झेंडा डायसला लावून भाषण केलं होतं. फोटो तुम्हाला याआधी दाखवलाय ना, आताही दाखवतोय. हे सगळं कसं विसरता येईल? जावेद मियाँदादला घरी बोलवून जेवायला लावणारे बाळासाहेब, मुस्लिम लीग सोबत युती करणारे बाळासाहेब, अब्दुल रहमान अंतुले सोबत प्रचाराला जाऊन त्यांना पाठिंबा देणारे बाळासाहेब, इंदिरा गांधींच्या अनुशासन पर्वाला पाठिंबा देणारे बाळासाहेब, प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या वेळेला पाठिंबा देणारे बाळासाहेबांनी हे केलंच नाही असा कसा दावा करू शकता? शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोघेही या गोष्टी करत असतील आणि तसंच काहीसं त्यांच्या विरोधातल्या भाजपने केलं आणि कुणाचाही पाठिंबा घेतला की मग मात्र भाजपला शिव्या घालायच्या. मी भाजपचा समर्थक का बनतो हे लक्षात घ्या. जे भाजपने केलंय ते योग्य केलंय असं मला का वाटतं? अरे तुम्ही हा नियम घालून दिलाय, कोणीही कोणासोबत जाऊ शकतं, त्याला विवाह करण्याची आवश्यकता नाहीये. हे तुम्ही नियम घालून दिला आहे आणि त्या नियमाने भाजपवाले वागले की भाजपवाले साले शिलभ्रष्ट, चरित्रहीन आणि तुम्ही मात्र पक्के चरित्रवान. ह्या असल्या गोष्टी पसरवणाऱ्या मीडियाला मला सांगायचं आहे की या अंधश्रद्धा पसरवत जाऊ नका, जरा इतिहास तपासून घेत जा. नमस्कार.